अस्सलामुअलैकुम. तुम्हा सर्वांचे सक्सेस अकॅडमी परभणी या शैक्षणिक चॅनलवर स्वागत. मी शेख नवीद, मराठी सब्जेक्ट टीचर. आजचा हा व्हिडिओ 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आज मी तुमच्याशी श्रवण कौशल्य या घटकावर बोलणार आहे. प्यारे बच्चों, आज हम श्रवण कौशल्य इस टॉपिक पर बात करेंगे. श्रवण कौशल्य को इंग्लिश में लिसनिंग स्किल कहा जाता है. श्रवण के मायने सुनना है. बच्चों, बचपन से हम सुनते आ रहे हैं और सुनने के बाद ही हम लिखना और पढ़ना और बोलना भी सीखते हैं. मिसाल के तौर पर हम देखेंगे, छोटे बच्चे की एक मिसाल अगर हम देखेंगे कि बच्चा सबसे पहले सुनने का काम करता है. सुन कर ही वो बातें करना सीखता है और उसके आगे वो अदर एक्टिविटी भी करता है. तो सुनना ज़रूरी है. सुनकर ही हम लिखना और बोलना सीखते हैं. प्यारे बच्चों, आज हम यहाँ पर श्रवण कौशल्य से रिलेटेड आपको एक कहानी सुनाने वाले हैं, जो कहानी मराठी में होगी. उस कहानी को सुनने के आपको कई फ़ायदे होंगे. जैसे कि कुछ फ़ायदे. पहला फ़ायदा कि आपके मराठी के अल्फाजों में इजाफ़ा होगा. मराठी के अल्फाज आपको अच्छे से समझेंगे. दूसरा फ़ायदा ये है कि आपको कहानी कितनी समझ में आती है वो आप खुद जानेंगे और समझेंगे. और तीसरा और मेन इम्पॉर्टेंट फ़ायदा ये होगा बच्चों कि आप में श्रवण कौशल्य ये स्किल डेवलप होगी. तो शुरू करते हैं आज की कहानी. मुलांनो, गोष्टीला सुरुवात करू. तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकावी, जेणेकरून तुम्हाला ती समजली पाहिजे. तर चला मग गोष्ट ऐकूया. एक राजा असतो. तो आपल्या 3 मंत्र्यांना बोलावतो आणि तिघांना आदेश देतो की एक एक पोतं घेऊन फळ बागेत जा आणि तेथे जे चांगले व गोड फळ मिळतील ते घेऊन या. ते तिघे वेगवेगळ्या बागेत जातात. पहिला जो मंत्री होता त्याने राजासाठी चांगले व गोड फळ घेतले. दुसऱ्या मंत्र्याने विचार केले की राजा कुठे प्रत्येक फळ चेक करणार किंवा बघणार, म्हणून त्याने काही चांगले फळ व काही सडलेले नासके फळ गोळा करून पोत्यात टाकले. तिसऱ्या मंत्र्यानेही असे काही विचार केले की राजा कुठे पोत्यात काय आहे बघणार, फक्त राजा पोतं भरलेलं आहे का नाही हे पाहणार, असे समजून त्याने आपल्या पोत्यात गवत व झाडाची पाने भरली. दुसऱ्या दिवशी राजाने त्या मंत्र्यांना बोलावून घेतले. दरबारात सर्व मंत्री जमा झाले, परंतु राजाने त्यांचे पोते उघडून सुद्धा पाहिले नाही आणि आदेश दिला की तिघांना त्यांच्या आणलेल्या पोत्यासोबत 2 महिन्यासाठी कारागृहात टाका आणि त्यांना खायला काहीही देऊ नका, असे सांगितले. त्यांच्या पोत्यामधील ते खातील असे सांगण्यात आले. तिघांना वेगवेगळे कैद केले. पहिला मंत्री, ज्याने चांगले व गोड फळे जमा केले होते, तो मजेत खाऊ लागला. दुसरा मंत्री, ज्याने काही चांगले व काही खराब फळ घेतले होते, तो चांगले जे फळ होते ते खाऊ लागला. तिसऱ्या मंत्र्याने तर आपल्या पोत्यात फक्त गवत आणि झाडाची पाने भरली होती, ते खाऊ शकत नव्हता. 2 महिन्यानंतर जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा पहिला मंत्री जसा ठणठणीत होता तसाच बाहेर दिसत होता. दुसरा मंत्री जो होता तो खूप आजारी झाला होता, कमजोर झाला होता. आणि जो तिसरा मंत्री होता तो तर मरण पावला होता, कारण त्याला खायला काहीही नव्हते. ही गोष्ट मुलांनो आपल्याला खूप काही शिकवते. हे जे फळ आहेत ना, हे आमचेच केलेले कर्म आहे आणि हे जे कैद आहे ना, आमची वाईट वेळ अथवा वाईट परिस्थिती आहे. आपण जीवनात जो पण कार्य करतो ना, आपल्याला ते आपल्या खराब वाईट परिस्थितीत तेच फळ म्हणून प्राप्त होते. आपण जीवनात जर कोणाचे चांगले केले, कोणाचे भले केले, तर आपल्याला सर्व काही चांगले मिळू शकते. आणि जर आपण कोणाला दुःख दिले आणि कोणाचा अपमान केला, अशा काही गोष्टी केल्या ज्या लोकांना आवडणार नाही, तर आपल्यालाही तेच फळ म्हणून मिळणार आहे.
जो माणूस सर्वांचे भले करतो, सर्वांसोबत चांगला वागतो, सर्वांची मदत करतो, आपल्या कामात मेहनत घेतो, अशा लोकांना 100% यश मिळतेच. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बाबतीतसुद्धा असं काही होऊ शकते. जसे की तुम्ही अभ्यास करता, खूप श्रम करता, मेहनत घेता, त्याचे फळ तुम्हाला परीक्षेत अथवा तुमच्या रिझल्टमध्ये पाहायला मिळतेच. ही होती आजची गोष्ट. यापासून खूप काही तुम्ही शिकले असताल. तसेच श्रवण कौशल्य या घटकानुसार तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट ऐकली असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो.